गेल्या गॅस शेगडी बाई, आताच्या पोरीला कटाळा लई, आताच्या पोरीला कटाळा लई. प्रसिद्ध कवयित्री कांताबाई शिंदे आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. सगळ्यांनीच त्यांची गाणी ऐकलेली आहेत. त्या स्वरचित कविता बनवतात आणि आज खरं तर आपलं सौभाग्य आहे की आपल्या कार्यक्रमाची रंगत वाढवण्यासाठी त्या आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. बाई जुनं सारं गेलंय आता नव नव आलं ग, नव नव आलं. जात्याचं पीठ किती लागायचं गोड, जात्याचं पीठ किती लागायचं गोड. शाळातले पोरं अभ्यास करी दिव्या पुढं, शाळातले पोरं अभ्यास करी दिव्या पुढं. अन जुनं सारं गेलंय बाई नव नव आलं ग, नव नव आलं. आता जुनं सारं गेलं बाई नव नव आलं ग, नव नव आलं. चुली मंदी काड्या बाई भाकर तव्यावरी, चुलीवरी काड्या बाई भाकर तव्यावरी. अन्नाची चव त्या लागायची न्यारी, अन्नाची चव त्या लागायची न्यारी. अन जुनं सारं गेलं बाई नव नव आलं ग, नव नव आलं. अन जुनं सारं गेलंय बाई नव नव आलं ग, नव नव आलं. पाटा गेला वरटा गेला ग मिक्सर गरा गरा, भाजीची चव आता लागाना जरा. अन जुनं सारं गेलंय बाई नव नव आलं ग, नव नव आलं. जुनं सारं गेलंय आता नव नव आलं ग, नव नव आलं. चूल गेली काड्या गेल्या गॅस शेगडी बाई, आताच्या पोरीला कटाळा लई, आताच्या पोरीला कटाळा लई. अन जुनं सारं गेलंय बाई नव नव आलं ग, नव नव आलं. अन जुनं सारं गेलंय बाई नव नव आलं ग, नव नव आलं. पाटी गेली लेखन गेली कॅम्पुटर बाई, पाटी गेली लेखन गेली न कॅम्पुटर बाई. आताच्या पोराला अभ्यास येईना काही, आताच्या पोराला अभ्यास येईना काही. अन जुनं सारं गेलंय बाई नव नव आलं ग, नव नव आलं. अन जुनं सारं गेलं बाई नव नव आलं ग, नव नव आलं. कष्ट करून आई बाप खर्चा किती करी, मुलगा झाला नापास बाई आत्महत्या करी, मुलगा झाला नापास बाई आत्महत्या करी. अन जुनं सारं गेलं आता नव नव आलं ग, नव नव आलं. अन जुनं सारं गेलंय बाई नव नव आलं ग, नव नव आलं. आताच्या पोरांना करू नये असं, अन जन्माला येऊन बाई जीवनाचा नास, जन्माला येऊन बाई जीवनाचा नास. अन जुनं सारं गेलंय आता नव नव आलं ग, नव नव आलं. जुनं सारं गेलंय बाई नव नव आलं ग, नव नव आलं. जुनं सारं गेलं आता नव नव आलं. अर्थातच हे गीत जुन्याच्या आणि नव्याचं मागाशी सांगितलं तसं बदल सांगितलं. अधिक माहितीसाठी संपर्क करा दीपक मास्टर क्लासेस. मोबाईल नंबर 9561631445. गुणवत्तेच्या बाबतीत नंबर 1 असलेले दीपक मास्टर क्लासेस. दीपक मास्टर क्लासेस इथे विद्यार्थी शिकतात कमीत कमी वेळेत इंग्रजी बोलण्याची कला.